फक्त 5 मिनिटं. आरोग्य मुद्रा. आरोग्यासाठी, मनःशांतीसाठी आणि निरामय जीवनासाठी. आजची मुद्रा सहज शंख मुद्रा. नमस्कार. सृजन योग वर्गातर्फे आपलं सहर्ष स्वागत करते. आज आपण जी मुद्रा बघणार आहोत ती आहे सहज शंख मुद्रा. आजच्या आपल्या जीवन पद्धतीमुळे आपल्याला अनेकांना पाठदुखीचा त्रास होत असतो. आज आपण जी मुद्रा पाहणार आहोत ती मुख्यतः अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा संधिवाताचा जो एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने मणक्यावर परिणाम होतो. मणक्याची हाडं अयोग्य पद्धतीने जुळतात. यामध्ये पाठीच्या कण्यामध्ये जळजळ होऊन मणका बांबूसारखा कडक होतो व कंबर दुखी आणि ताठरता येते. पाठीच्या इतरही दुखण्यात आपण ही मुद्रा करू शकतो, कारण ही मुद्रा केल्याने पाठीच्या मणक्याला सरलता येते, लवचिकता आणि मजबूती येते. ही मुद्रा कशी करावी? पद्मासन किंवा वज्रासनात बसावं. नाही जमलं तर निदान सुखासनात तरी बसावं. परंतु वज्रासनात बसून ही मुद्रा केली तर आपल्याला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. ह्याच्यात काय करायचं आहे? हाताचे तळवे एकमेकाला घट्ट आधी जुळवायचे बेसपासून. त्याच्यानंतर पंजा पूर्ण जुळवायचा आहे. बोटं एकमेकामध्ये जुळवायची आहेत आणि त्याच्यानंतर ह्या अंगठ्यांचा दाब ह्या तर्जनीवर यायला पाहिजे आणि हे आपल्याला नाभीजवळ ठेवायचं आहे. ही पकड जर सैल झाली तर त्याचा उपयोग होणार नाही. मग ही मुद्रा किती वेळ करावी? तर दिवसातनं 15 मिनिटं 3 वेळा आपण ही मुद्रा करू शकतो. परंतु एक काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे की मुद्रा करण्यापूर्वी व नंतर कमीत कमी 30 मिनिटं तरी आपण काही खाऊ नये. 15 दिवस किंवा 1 महिना ही मुद्रा करावी. त्यानंतर करायची गरज असेल तर 1 ते 2 आठवडे थांबावं आणि नंतर पुन्हा 15 दिवस ते 1 महिन्यासाठी ही मुद्रा आपल्याला नियमितपणे करायची आहे, गरज संपेपर्यंत. 5 ते 10 मिनिटापासून सुरू करून 15 मिनिटं दिवसातून 3 वेळा किंवा 45 मिनिटं आपण ही मुद्रा करू शकतो. आता ही मुद्रा करताना काय काळजी घ्यायची आहे? तर वात आणि पित्त यांचा त्रास एकत्रितपणे जर असेल तर ही मुद्रा मर्यादित प्रमाणात करायची आहे. ही मुद्रा करताना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर त्वरित ही मुद्रा करणं आपल्याला थांबवायचं आहे. मग ही मुद्रा आपल्याला कशासाठी उपयोगी पडते? तर मूळव्याध म्हणजे पाईल्स किंवा भगंदर म्हणजे फिस्चुला ह्या विकारांच्या मध्ये आपल्याला ही मुद्रा चांगली उपयोगी पडते. स्लिप डिस्कसाठी सुद्धा उपयोगी आहे. मेरुदंड सुदृढ, लवचिक, सरळ होतो. पाठीच्या कण्याचा बाक कमी होतो. पचनशक्ती सुधारते. गॅसेस दूर होतात. भूक वाढते. मूलाधार चक्राचं कार्य सुधारतं. स्त्रियांची मासिक पाळी नियमित सुरू होते. तोतरेपणा, अडखळत बोलणे, घशाचे विकार याच्यामध्ये ही मुद्रा खूप छान उपयोग देते. आवाजात मधुरता येते. शंखमुद्रेचाही लाभ मिळतात. अशी ही सहज शंख मुद्रा. हाताचे तळवे एकमेकाला दाबले, बोटं एकमेकात गुंतवले, अंगठे तर्जनीवर दाब दिले, नाभीपाशी ठेवले, वज्रासनात बसून ही मुद्रा करावी. या मुद्रेचा आपण जरूर लाभ घ्यावा. मुद्रा झाल्यानंतर किंवा गरज संपल्यानंतर आपल्याला ही मुद्रा करणं थांबवायचं आहे. सहज शंख मुद्रा. नमस्ते. आपली ही पूरक उपचार पद्धती आहे आणि म्हणून योग्य आहार, सकारात्मक जीवनशैली आणि योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन किंवा त्याबरोबरीने आपल्याला ही मुद्रा उपचार म्हणून वापरता येते. तेव्हा आपण ह्या मुद्रेचा चांगला लाभ घ्यावा. नमस्कार. आजच सृजनयोग चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. फक्त 5 मिनिटं. आरोग्य मुद्रा. आरोग्यासाठी, मनःशांतीसाठी आणि निरामय जीवनासाठी.